सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अब की बार 75 पारचा नारा घेऊन सोलापुरातील अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवारांनी शतक पार केल्यानंतर बुधवारी दुसऱ्या दिवशी पुन्हा इच्छुक उमेदवारांनी 100चा आकडा पार केला आहे। बुधवारी दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात उमेदवारी अर्जासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती। काँग्रेस, MIM सह पद्मशाली समाजातील इच्छुकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसून आले। सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणून अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडे पाहिले जाते। त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी शतक पार केले। मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी 122 तर बुधवारी 115 जणांनी उमेदवारी अर्ज घेऊन दाखल केले असून 2 दिवसात 237 पुरुष, महिला, युवती तसेच युवकांनी सोलापूर महानगरपालिकेसाठी इच्छुक असल्याचे अर्ज केले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमान यांच्याकडून इच्छुकांनी अर्ज घेतल्यानंतर जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्याकडे आपले अर्ज सुपूर्द केले। यावेळी युवक नेते सुहास कदम, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम, ज्येष्ठ नेते माजी महापौर मकबूल मोहोळकर, माजी उपमहापौर अप्पाशा म्हेत्रे, शशिकांत कांबळे, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, आशुतोष नाटकर, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आबादीराजे, शामराव गांगर्डे, संजय मोरे यांच्यासह प्रमुख नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या आदेशानुसार सुनील तटकरे साहेब, आपले संपर्क मंत्री दत्ताभाऊ भरणे साहेब, त्याचबरोबर आपले सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे साहेब यांच्या सूचनेनुसार सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिनांक 16, 17 आणि 18 या 3 दिवसाकरिता सोलापूर शहरामधील महापालिकेच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरण्याकरिता आम्ही आवाहन केलेलं होतं। त्या आव्हानाला प्रतिसाद देत सोलापूर शहरातील अनेक उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये जवळपास काल पहिल्या दिवशी 122 आणि आजच्या दुसऱ्या दिवशी जवळपास 115 असे टोटल 237 लोकांनी अर्ज भरलेला आहे। आज दुसरा दिवस आहे। उद्या तिसऱ्या दिवशी उद्या 11 ते 2 या दरम्यान शेवटच्या दिवशी उद्या लोकांनी फॉर्म जे इच्छुक आहेत त्यांनी भरावा असं मी आवाहन करतो। एका प्रभागामध्ये एकापेक्षा जास्त इच्छुक असल्यास अंतिम निर्णय कोण घेणार? यामध्ये आमच्या शहरातील सर्व ज्येष्ठ नेते असतील, सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब असतील, या सर्वांच्या एकमताने सर्वांची चर्चा करून आणि निवडून येण्याची जी क्षमता असणारे उमेदवार आणि वेगवेगळ्या समाज घटकातील लोकांना प्राधान्य देण्यासाठी आणि तरुण वर्गाला प्राधान्य देण्यासाठी आम्ही फॉर्म वाटपानंतर काही ठिकाणी नाराजी दिसून येत आहे, यावर आपली भूमिका काय असणार आहे? फॉर्म वाटपावर कुठेही नाराजी आमच्या पक्षामध्ये तर अजून दिसून आलेली नाही आहे। आमच्याकडे प्रतिसाद अतिशय उत्तम आणि चांगला आहे। आज तुम्ही पाहिलं असेल तर प्रचंड गर्दीत लोक रांग लावून फॉर्म घेतात आणि ते फॉर्म भरले जातात आणि उमेदवारी देण्याचा जो हे आहे निर्णय आहे तो सर्व शक्तीने करतो। काही जागा हे मित्र पक्षासाठी सोडण्यात याव्या असं म्हटलं जातं, मग यावर आपली काय प्रतिक्रिया? महायुती संदर्भात अजून कुठल्याही पक्षाशी आमची चर्चा झालेली नाही, त्यामुळे त्यावर आम्ही काही सध्या तरी बोलणार नाही। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।